नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड ही कादंबरी आणि आज भाग 14वा. झुंजरराव ऑफिसमधनं बाहेर पडणार तर समोर 15-20 पत्रकार, काहींच्या हातात हार फुलदाण्या. अभिनंदन 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 झुंजरराव, अभिनंदन. अभिनंदन कशाबद्दल? झुंजरराव चक्रावून गेला होता. भराभरा सगळ्यांनी झुंजररावला हार घातले, फुलदाण्या फुलांचे गुच्छ दिले, पेढे भरवले. झुंजरराव, आम्ही 40 वर्ष खरडे घाशी करतोय पण आम्हाला मिळाला नाही. आपण कमाल केली राव. बंडू बेलदरे बोलले. बेलदरे, कुत्री पिल्लं जन्माला घालतात अगदी डझनानी, म्हणून का त्यांना पुरस्कार द्यावा? अहो शेवटी वाघ तो वाघच की. शेवाळे बोलले. आता झुंजरराव वाघ आहे हे सांगायला शेवाळे तुमच्या शिफारस पात्राची गरज आहे का? त्यांच्या लेखणीने सिद्ध करून लावलं ना ते. तुम्ही काढा 500-600 अंक. नाही, नाकारत नाही आम्ही. आमचा संपादक, नावाला संपादक, त्याचं सगळं लक्ष सरकार मान्य दुकानावर. चालवायचं आहे म्हणून चालवता तो पेपर. पण आता झुंजररावांनी जंक्शन पार्टी दिली पाहिजे. काय बडवे? आता म्हणजे काय? आपण तर पार्टीचा बेत आखूनच बाहेर पडलो ना राव. अरे पण बडव्या, जरा बेतानं खा बरं का. सभापतीच्या पार्टीला गेलास, ओकलास केले का पंक्तीत? काय करणार, काकटेल झालं त्याला आलं ढवळून. आज एकच ब्रँड हाणणार आहे. विरोध नाही, 2 बाटल्या हाण फोड, पण ब्रँड एकच. मग काय झुंजरराव, कुठं ठेवताय कुठं पार्टी? लेक व्ह्यूवर जाऊ मस्त. नाही रे विनय नाया, सागर काढण्यावर जाऊ. मच्छी कशी चाकण्याला भेटते तिथं. मग ठीक आहे झुंजरराव, सागर कन्या. अरे अरे पण हे काय चाललंय काय? म्हणजे पार्टी कसली? काय लेका हा म्हणतोय, जणू काय तुला माहीतच नाही. अहो खरंच मला काही माहिती नाही. अरे झुंजरराव, तुला राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झालाय. काय? टीव्ही पाहिला नाहीस? नाही, मी आज जरा मूडमध्ये नव्हतो. चला रे, सागर कन्या हॉटेलला चला चला. सगळे निघाले. झुंजररावला नकार देणं शक्यच नव्हतं. बातमी तशीच होती सन्मानाची. या पार्टीत झुंजरराव खूप पेला. सुरुवातीला इतरांच्या आग्रहामुळे आणि नंतर भान हरवल्यामुळे. तोंडावर तर अजिबात लगाम राहिला नाही. बोलत राहिला, कधी मुद्द्याला धरून कधी मुद्दा सोडून. जीवन मृत्यू, सुख दुःख, प्रेम प्रकरण, विरह, कशावरही. सहकारी खुलवत होते, हा पुरता फुलत होता. झुंजरराव घरी गेला. डोकं गरगरत होतं, पाय इकडे तिकडे पडत होते. आता त्याला योगिताची आठवण झाली. रागाचा पारा चढत चालला, तोंडात शिव्या आल्या. दारात योगिता उभी होती. खूप वेळ केलात. कोण आहे तू? सांग ना, कोण आहे तू? हे बोलत असताना झुंजरराव पायरीवर कोसळला असता. योगितानी त्याला आधार दिला. हात लावायचा नाही, मला हात लावायचा नाही, सोड. त्यांनी योगिताला हिसडा दिला, पण तोच पडला असता. तिने ओळखलं, झुंजरराव खूप प्यायला आहे. शब्द बोलायचा नाही. कोणाला विचारून गेली? सांग ना, कोणाला विचारून गेली? मी फोन केला होता. फोन मी म्हणालो का जा? सांग ना, मी म्हणालो होतो का जा? ती गप्प. तोंड फोडेन. माझ्या प्रश्नाला उत्तर पाहिजे. आत तरी या. येणार नाही. घर माझं नाही, तू माझी नाही, पोरगही माझं नाही. मला कोणी विचारत नाही. माझं कोणी नाही. मी एकटा आहे, एकटा. दारू माणसाला माणूस ठेवत नाही. झुंजरराव स्वतःलाच विसरला होता. मला फोन आला आणि तू गेली. मला न विचारता गेलीस. मी कोण ग? टाकलेल्या बाईचा नवरा मी. माझा ऐकून तरी एक शब्द नाही बोलायचा. वैर साधतीयस का माझ्याशी तू? कमळीने मला टाकलं. काय तिचा माझा संबंध? का गेलीस?
का माझ्या पोराला घेऊन गेलीस? माझा पोरगा नाही का तो? नाहीये. तू राहिली होतीस का गरोदर? तू 9 महिने ओझं वागवलंस, मग कसा तुझा तो? का घेऊन गेलीस? पण जिनी 9 महिने ते ओझं व्हायलं खड्ड्यात गेली ती. नाव नको काढू माझ्या पुढे तिचं. कटक कारस्थान करायला गेलीस तू. माझं ऐकून तर काय ऐकणार नाही मी. चालू पाड. आत्ताच्या आत्ता चालू पाडायचं. झुंजार? मला झुंजार? कपाळीचं कुकुपुस. तोड ते मंगळसूत्र. कमी तोडू. झुंजार? मला परत झुंजार. चालती हो चल. झुंजाररावाचा स्वतःवरचा ताबा सुटला होता. तो तिला ढकलून बाहेर काढण्यासाठी पुढे झाला आणि आडवाच झाला. आडवा झाला तरी तोंड चालू होतं. ते कमळी आणि तू माझ्या विरोधात कट करताय. माझा मुलगा माझ्यापासनं तोडताय. सूड घेताय काय? मला नको तू. माझ्या घरात नाही थांबायचं तू. योगिता एकही शब्द बोलत नव्हती. दाताखाली ओठ धरून ठेवला होता. डोळे आटले होते. काळीज मात्र रक्ताश्रू ढाळत होतं. शब्दागणिक काळजावर घाव पडत होते. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. वर्तमानपत्रांना भरपूर खाद्य मिळायला लागलं. सत्ताधारी गटावर विरोधकांनी तोफा डागल्या. पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली. तिकीट न मिळालेल्या निष्ठावंतांनी दुसरी चूल मांडून टाकली. काहींनी दुसऱ्या पक्षाशी गरोबा केला. फोडाफोडीला ऊत आला. आश्वासनांचा मुसळधार पाऊस पडायला लागला. गल्लीबोळातल्या कार्यकर्त्यांना भाव आला. खादीचा भाव वधारला. दारूच्या दुकानात गर्दी व्हायला लागली. धाबेवाल्यांना सुगीचे दिवस आले. बैल दाव्यावर हमरायला लागले. जनावरांना पाणी मिळेना. शिवारात माणूस दिसेना. चौकात चौकात मात्र गर्दी वाढली. पारावर पैजा लागायला लागल्या. वाडी वस्तीवर गाड्या धुरळा उडवायला लागल्या. पोराबाळांना बापाचं तोंड दिसेना. बायका नवऱ्यांना शोधायला लागल्या. शिक्षकांचं मुलांवरचं लक्ष उडालं. बालवाडी ताई, माई, बाई एकदम कार्यकर्त्या झाल्या. जेवण फुकट. चहा पाण्याचा आग्रह. दारू मटणाची रेलचेल. भरपूर खाद्य, गमती जमती, विनोदी किस्से, पत्रकारांची धावपळ. सभा मेळाव्यांना ऊत आला होता. सभेसाठी रोजानंही माणसं मिळेनाशी झाली. त्यांचाही भाव वाढला. एका पक्षानं 500 दिले तर दुसरा पक्ष 600 द्यायला लागला. काही श्रोते तर 3-3 शिफ्टमध्ये काम करायला लागले. सकाळी एका पक्षाच्या सभेला, दुपारी दुसऱ्या पक्षाच्या सभेला, संध्याकाळी तिसऱ्या पक्षाच्या सभेला आणि रात्रीचं खाणं पिणं चौथ्या पक्षाच्या धाब्यावर. काम एकच. टाळ्या वाजवायच्या, अधूनमधून घोषणा द्यायच्या. काही वेळा त्यातही गंमत होई. सभा एका पक्षाची, जय जयकार दुसऱ्या पक्षाचा. पण हे सगळं चुकून. दैनिकांना विषय भरपूर होते. काही दैनिकांनी तर पानांची संख्या वाढवली. निवडणूक खर्चाला मर्यादा, त्यामुळे जाहिराती देण्यावर मर्यादा. त्याऐवजी पेड न्यूज हा प्रकार सुरू झाला. थोडक्यात काय, सगळ्यांना चांगले दिवस आले होते. दिवाळी वर्षातनं एकदा येते, पण निवडणूक 5 वर्षातनं एकदा. 5 वर्षांचा दुष्काळ भरून काढायचं काम सगळे घटक इमाने इतबारे करत होते. शांत होता तो झुंजारराव. त्याला कशातच रस वाटत नव्हता. तो बेचैन होता. स्वतःला हरवून बसला होता. आणि त्याला जबाबदार तो स्वतःलाच तो अपराधी मानत होता. खरंच एवढं योगी त्याला बोलायला नको होतं. खूप बोलला. तिचा त्याग, खस्ता, तिने घेतलेले कष्ट काहीही लक्षात घेतलं नाही. दारूनी त्याला पशु बनवलं. भूतकाळ विसरायला लावलं. योगिता पप्पूची आई झाली. कोलमडून पडलेल्या झुंजारला आधार दिला. संसार सावरला. कमळीची उणीव भासू दिली नाही. मन दिलं, शरीर दिलं. भावनात, सुखदुःखात सहभागी झाली. आणि तिलाच असं? बरं, तिची चूक काय? पप्पूला घेऊन ती कलेढोणला गेली. का गेली, कशासाठी गेली ते विचारलंही नाही. वर्तमानात जगताना आणि भविष्याचा विचार करताना भूतकाळ विसरू नये ना माणसानं. जतीनात आला. सर, झुंजारराव काही बोलला नाही.
तुमच्या दुःखात सहभागी आहे सर, पण या सगळ्याला तुम्हीच कारणीभूत आहात असं नाही वाटत? झुंजारराव ऐकण्याचं काम करत होता. ज्याला उभा केला, ज्याचा संसार उभा करून दिला, एवढं करूनही वाहता वाहता वाचवला, तो कसा आधार देत होता ते ऐकत होता. अहो, कमळी लग्नाची बायको आहे, कशाला योगिताच्या नादाला लागला? गेली की झक मारत. जतीन, तुला वस्तुस्थिती माहिती आहे कशी असन? दुसऱ्याचं लफडं, स्वतःचं प्रेम प्रकरण. जतीन, तुला नेमकं काय म्हणायचं रे? शिल्पा कुडाळकरच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात. डोकं ठिकाणावर आहे का तुझं? मग आमच्या प्रेमाला कोणी विरोध केला? अरे पण तू विवाहित, मग मंगळी नव्हती का विवाहित? तुम्ही नव्हता का विवाहित? केलं ना योगिताची लफडं? जतीन, मी लग्न केलं, मी फसवलेलं नाही. मग मी पण शिल्पाशी लग्न करणार होतो, फक्त तुमच्यामुळे शिल्पा गेली. झुंजाररावांनी स्वतःचं डोकं घट्ट आवळून धरलं. कशाशी संबंध लावून जतीन मोकळा झाला होता? सर, शिक्षा भोगल्याशिवाय सुट्टी नाही. आयुष्यभर तडफडत राहणार. त्या दोघी आता एक झाल्या. तू जातोयस का मदतीला त्यांच्या? नक्कीच. असहाय्य महिलांना सहाय्य करण्याचा ठेका तुम्ही एकट्यानं नाही ना घेतला. जतीन, मी तुला मदत केली नसती तर कदाचित तू आत्ता आत असतास. त्याची परतफेड करतोयस? हे बघा, ज्याच्या त्याच्या नशिबाने घडतं सगळं. शिल्पा भाजली तेव्हा तू वाचवा म्हणून तिथे आला होतास, तेव्हा मी हेच म्हणायला हवं होतं. अप्रसिद्धीसाठी, सन्मानासाठी तुम्ही केलं ते. लाज वाटते तुझ्याशी बोलताना. स्वतःची सांभाळा. आता भोगताय ना ती स्वतःच्या कर्माची, पापाची फळं आहेत. चालतं हो माझ्या केबिनमधनं. तुमची केबिन? मिस्टर झुंजारराव, तुम्ही बसलाय त्या खुर्चीवर मी असन आणि तुम्ही माझ्या समोर उभे असन. फक्त त्या वेळेची वाट बघत राहा तुम्ही. जतीन ताडकन बाहेर निघून गेला. झुंजारराव तापलेल्या तेलाच्या कढईत पडला, तडफडत राहिला. कढई कोणी निर्माण केली, तेल कोणी ओतलं? झुंजारराव आपल्या चुकीचं प्रायश्चित्त घेत राहिला. सापाला दूध पाजलं, जवळ बाळगला, आता तो दंश करत होता. झुंजारराव भूतकाळाची पानं उचकटत राहिला. डोळ्यापुढे पहिली उभी राहिली प्रियंका. प्रियंकाचं प्रेम नाकारलं, तिच्या प्रेमाचा फायदा घेतला नाही, तिला फसवलं नाही, हे पाप का पुण्य? कमळीशी लग्न केलं, कोंड मारा पाण उतारा होऊनही लग्न केलं. तडजोड करून सुद्धा ती माहेरी जायला लागली. बाळणपणानंतर बाळाला उचलून आणलं तरी ती मागे आली नाही. मग योगिता आली जीवनात, तिच्याशी लग्न केलं. पाप केलं का पुण्य केलं? कोर्टात ती गेली, तिच्या चरितार्थाची तजवीज केली. पाप केलं का? भूतकाळात कुठेही त्याला वाईट केलेलं जाणवे ना. आता डोळ्यापुढे उभी राहिली शांता, आत्महत्या करू बघणारी शांता. जतीनला शोधून आणला, लग्न केलं, संसार उभा केला, नोकरीला लावली. हे कर्म पापाचं का पुण्याचं? स्वतःच्या पापपुण्याचा हिशोब मांडून निवाडा करणं सोपं नसतं. झुंजाररावनं डोकं शेणवलं, पण त्याला कुठेही अपराधी असल्याचं जाणवत नव्हतं. सर, बाहेर दादासाहेब. कोण दादासाहेब? स्वातंत्र्य सैनिक श्रीमंत दादासाहेब राजे घाडगे इथे आले. अरे मग परवानगी काय मागतोयस? तू जा, दूध फळं काहीतरी घेऊन ये. स्वतः झुंजारराव उठून बाहेर आला. श्रीमंत दादासाहेबांच्या पायाजवळ वाकला. दादासाहेबांनी त्याला आशीर्वाद दिला, जवळ घेतलं. श्रीमंत, आपण या वयात कशाला तसदी घेतली? मला निरोप दिला असता तर मी आलो असतो ना वाड्यावर. अरे काय झालंय मला, अजून घोड्यासारखा आहे मी. श्रीमंत दादासाहेब हसत हसत म्हणाले. दादासाहेबांचं खोटं नव्हतं. 100 ओलांडून गेली तरी तरुणांना लाजवेल अशी त्यांची चाल होती. पांढरं शुभ्र धोतर, झब्बा, डोक्यावर पांढरी शुभ्र टोपी, उंची डोळ्यात भरणारी. दोघं ऑफिसमध्ये आले. झुंजारराव, काय चाललंय देशात? बघवत नाही हो? वाटतं स्वातंत्र्य मिळवलं ते यासाठीच का? निष्ठा कोणावर? पक्षावर, नेत्यावर, खुर्चीवर? काय चाललंय काय? देशापेक्षा कोण मोठा? निवडणूक जाहीर झाली, आजवर निष्ठावंत म्हणून तिकीट मिळालं नाही का दुसऱ्या पक्षाशी लग्न लावत्यात, मोकळे होतात. मागासवर्गीय, विशिष्ट धर्म जातीतल्या मतांसाठी घोषणांचा पाऊस पडायला लागला. काय चाललंय बघवत नाही हो? वाटतं गांधींना पुन्हा बोलवावं आणि विचारावं कशासाठी स्वातंत्र्य मिळवून दिलं या भ्रष्टांना.
माफियांना उमेदवारी, गुन्हेगारांना तिकीट, भ्रष्टाचारांना खुर्च्या. काय चाललंय काय? कोणीच थांबवणार नाही काय? हो, पण श्रीमंत दादासाहेब थांबवणार कोण आहे? बंद करून टाका ना मग तुमचा सुप्रभात. दादासाहेब एकदम उखडले. माझाच रस्ता चुकला, फुकट पायपीट केली. खूप ऐकलं होतं, वाचलं होतं. मन म्हणत होतं कोणीतरी एक आहे जो लोकांना जागा करेल. वांज ठरली माझी अपेक्षा, मी निघतो. श्रीमंत, मनाने हरलेला सैनिक नाही जिंकू शकत कधी. आपण श्रीमंत, सगळीकडे अशी परिस्थिती असताना मी एकटा काय करू शकतो? एकाने समाज बनतो झुंजारराव. मी माझ्या पद्धतीने. नाही, तू थकलायस, तुझं कामच नाही ते. थकलेलं घोडं शर्यत नाही जिंकू शकत. ते निघाले तेवढ्यात दूध फळं घेऊन शिपाई आला. श्रीमंत, दूध तरी? मेल्या मनाच्या आणि दगडाच्या काळजाच्या पत्रकाराचं दूध नकोय मला. बाहेर पडले. झुंजारराव त्या दुधाकडे, फळांकडे बघत राहिला कितीतरी वेळ. त्याचं सर्वांग शहारलं. तो स्वतःशी पुटपुटला. एकानं समाज बनतो. एका पणतीने शेकडो, हजारो, लाखो पणत्या प्रज्वलित करता येतात. त्यांनी कागद पेन घेतला, लिहित राहिला. झुंजाररावाला आव्हानात्मक विषय मिळाला होता. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीतल्या नागरिकांना जागृत करण्याचं काम तो करत होता. इतर वर्तमानपत्र प्रचार सभांचा वृत्तांत छापत होती. सभेत असं बोललं, अशी टीका केली. एवढे लोक होते. प्रचारसभा, निवडणूक हा केंद्रबिंदू ठेवून मतदारातल्या निद्रिस्त मतदाराला झुंजारराव जागा करायला लागला. त्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या महत्त्वपूर्ण घटना, प्रसंग यांचे तो दाखले द्यायला लागला. लोकशाही म्हणजे काय, स्वातंत्र्य म्हणजे काय, मतदानाचं महत्त्व काय, उमेदवाराची योग्यता कशी ठरवावी, या विषयाकडे तो लक्ष देत होता. प्रचारसभा, निवडणूक काळातल्या घटना या प्रसंगाद्वारे तो चालला होता. कधी विनोदात्मक जागृती, तर कधी शब्दांचा आसूड. वाचकांनी अंतर्मुख होऊन विचार करावा हा हेतू साध्य होत होता. 4च दिवस गेले. फोन आला. झुंजारराव, काय करतोय? आहे ऑफिसमध्ये. यावेळी? हां, दिवसभरातल्या बातम्या आल्यानंतर झुंजारराव सदर लिहायला लागतं ना. मला कधी वेळ देतोस? केव्हाही. दुपारपर्यंत फ्री असतो. रात्री जेवायला ये. श्रीमंत, दादासाहेब, निवडणूक होईपर्यंत वेळ नाही, सॉरी. शाबास शाबास झुंजारराव, शाबास. ओंजळीनं समुद्र शुद्धीकरण करतोय, शाबास. श्रीमंत, आपण तर माझी प्रेरणा. आशीर्वाद देतो, लिहित राहा. अरे, स्वातंत्र्यासाठी बळी गेलेल्यांचेही आशीर्वाद आहेत तुला. त्यांचा आत्मा समाधानी होत असेल, लिहित राहा. फोन बंद झाला. झुंजाररावाला खात्री होती श्रीमंत दादासाहेबांचे डोळे नक्की पाणावले असतील. घरी जायला झुंजाररावला अलीकडे खूप वेळ होत होता. पप्पूशी बोलायला मिळत नव्हतं. झुंजारराव घरी पोहोचे तेव्हा पप्पू झोपलेला असे आणि सकाळी झुंजारराव बाहेर पडे तेव्हाही तो झोपलेला असे. मंगल आता थकली होती. घरात पाहायला गेलं तर 3 माणसं, पण त्यांचंही करता करता नको नको होत होतं. ती एके दिवशी म्हणाली, झुंजारराव, एकदा कलेढोनला जाऊन ये. तो बोलला नाही. अरे, पप्पूही सारखा आठवण काढतो, तरीही तो बोलला नाही. मला अलीकडं पहिल्यासारखं सुधरत नाही. मंगलनी मुद्दाम जाणीव करून दिली. आता बोलणं भाग होतं. आई, आपण कामाला एखादी बाई ठेवू. बाई ठेव आणि हक्काची बायको राहू दे तिकडं. ती गेली आहे, तिच्या मनात येईल तेव्हा येईल. तिच्यावर ढकलो नको. त्या दिवशी तुझं चुकलं असं नाही वाटत तुला? कसा बोलला तू तिच्याबरोबर? ती विचारून गेली असती तर बोलायची वेळ आली नसती ना. ती का गेली हे तरी विचारायचं ना. ती समजून घेती, सगळ्यांना सांभाळून घेती, लक्ष्मी येते. आणि तू न विचारता तोंडाला येईल ते बोलला तिला. अरे कमळी शेवटच्या घटका मोजती. ती कशी असली तरी पप्पूची आई येते. आईला मुलगा भेटावला, चुकलं का तिचं? झुंजाररावाने आच वाचला. अरे शेवटी आई येते. तिच्या हाडामासा वाढला ना पप्पू. चूक केली का तिने? मी तर म्हणते तू पण जाऊन भेटून ये. अरे आता कसला राग आहे? तो उठला, बाहेर निघाला. जाऊन येतोय का? हो म्हणणार तर दारातनं आवाज आला. राम 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 झुंजारराव, राम राम. झुंजाररावांनी आवाजाच्या दिशेने बघितलं. लक्ष्मण आप्पा दारात उभे होते.
राम राम झुंजारराव. ओळखलं का? आम्ही लक्ष्मण आप्पा बेरमाड्याचे. सुटलो आज, आत्ता सुटलो. म्हणलं पहिला प्याडा तुम्हाला बारवावा. कसं? आमचं असंच असतं. केल्या उपकाराची जाणीव ठेवतो आम्ही आणि केल्या अपकाराची याद ठेवतो. घ्या पेढा घ्या. निर्लज्जपणे ते पुढे आले. त्यांनी पेढ्याचा पुढा खोलला. एक पेढा पुढ्यात धरला. झुंजारराव, आम्ही वैर करतो ते बी कल्पना देऊन. आजपासून आमच्याशी गाठ आहे. घ्या पेढा घ्या. लाज नाही वाटत लक्ष्मणाप्पा? कशाबद्दल? उलट आनंद झालाय. तुरुंगात होतो तेवढा तुझा विचार करत होतो. ध्यानी मनी फक्त झुंजारराव. म्हटलं एक दिवस हिशोब करायचा. आली वेळ जवळ आली. खाऊन घे, पिऊन घे, जीव अडकायला नको. घे पेढा घे. अहो, एका तरुणाचा खून केला त्याचा पश्चात्ताप नाही होत? कोणी खून केला? मी. मूर्ख आहे तू झुंजारराव. कोर्टाने निर्दोष सोडले मला. अरे ती पोरं टिवटिव करत होती. ती सुद्धा कोर्टात छाती बडवून सांगत होती लक्ष्मण आप्पानं खून केलेला नाही. काय? एकदा बेरमाड्याला जाऊन ये की बेटा. साक्षीदार फोडलेस तू, आता तुला फोडणार. मनास असेल तर या क्षणी झुंजाररावांनी हातात रिव्हॉल्वर घेतलं. कर की माझ्यावर हमला. झुंजारराव, बच्चे तू बेटा. असं तुझ्या घरात येऊन तुझी शिकार करायला मी काय कच्चा शिकारी आहे का? आपलं काम कसं असतं? गपचूप खा पेढा खा. उद्या पेढा जीव गोतला तर भूत होशील. लक्ष्मणाप्पा चालता हो. अरे कोण आलंय थांबायला इथं? शिकार जागी केली मी. आता खेळवत खेळवत मारायचं. लक्ष्मणाप्पा हसत बाहेर पडले. झुंजारराव पटकन खाली बसला. कोण होता? दैत्य. काय? दैत्यांचा नायनाट हा झुंजाररावाच्या जीवनाचं कार्यफलित आहे. काळजी करू नको. अरे पण झुंजार, घाबरू नको आई. बाहेर पडला. झुंजारराव ऑफिसमध्ये पोचला. धायगुडे, जयसिंग पवार, राणे मॅडम केबिनमध्ये या. सगळे केबिनमध्ये आले. अहो सर, काय किती हा पाऊस, पृथ्वी बुडणार असं वाटतंय. असं कधी झालं नव्हतं ना. रस्त्यावर नदी वाहतीये. जो तो त्या सृष्टीच्या रौद्र करामतीचं वर्णन करत होता. धायगुडे, बोलण्यात वेळ घालवू नका. गावोगावच्या आपल्या पत्रकारांना फोन लावा. बाहेर पडा. परिस्थिती क्षणोक्षणी कळली पाहिजे. मेल करा, फॅक्स करा. रात्री 10पर्यंत मला निसर्गाच्या कोपाचा वस्तुनिष्ठ वृत्तांत हवा आहे. अहो, अशा वातावरणात पत्रकार बाहेर. धायगुडे पत्रकार आहेत ते. त्यांनी बाहेर पडलंच पाहिजे. सक्त ताकीद द्या. मला प्रत्येक गावातली माहिती पाहिजे. धायगुडे फोन लावण्यासाठी गेला. आज रात्री 10पर्यंत कोणालाही सुट्टी नाही. सर, राणेबाई 10 पूर्वी गेला तर उद्यापासून यायचं नाही. राणेबाई निघणार. तो झुंजारराव म्हणाला, राणेबाई फॅक्सवर तुम्ही बसा, येतील तसे इथे आणा. त्या हो म्हणून बाहेर गेल्या. रात्री 10पर्यंत फोन खणखणत होता. फॅक्सवर फॅक्स येत होते. फोटो मिळत होते. सर. हां बोल रे. सर, उद्याच्या अंकाची 6 पानं आमदारांच्या जाहिरातीसाठी राखीव आहेत. डिझाईन तयार आहे. उद्या एकही जाहिरात छापली जाणार नाही. हो, असं कसं? जाहिराती घेऊन बसलो आहे आपण. एकही जाहिरात छापली जाणार नाही. आणि आमदार? अरे वाढदिवस महत्त्वाचा का वृत्तांत महत्त्वाचा? विनू मांडे काही बोलला नाही. दुसऱ्या दिवसाचा अंक सचित्र आणि वाडी वस्तीच्या वृत्तांतासह प्रकाशित झाला. हाती आलेल्या माहितीनुसार 28 माणसं दगावली होती. 5613 जनावरं मेली होती. शेकडो पक्षी मेले होते. हजारो घरांवरची छपरं उडाली होती. झोपड्यांची गणतीच नव्हती. दैनिक सुप्रभातनं वस्तुनिष्ठ बातमी दिली. दुसऱ्या दिवशी हे आसमानी संकट आलं. तिसऱ्या, चौथ्या, 5व्या दिवशी आभाळ फाटलं. गारपीट झाली. माणसं दगावली. सरकार मात्र शांत होतं. त्यांचं बणं झालं होतं. आचारसंहिता लागू होती. निवडणुकीची धामधूम होती. प्रचारसभा चालल्या होत्या. कोणालाही सोयर सुतक नव्हतं. जो तो आपलं बघत होता, स्वतःचं, पक्षाचं. झुंजारराव तुडुंब लिहित होता. लेखणीचे अग्निबाण झाले होते. बॉम्ब टाकत होता. आग ओकत होता. पण सरकार शांत होतं. ना पंचनामे, ना मदत, ना आपुलकीचे 4 शब्द. शेवटी तो लिहून थकला. पहिल्या पानावर एवढंच लिहायला लागला,
गारपिटीने 1312 माणसं मेली, 15,317 जनावरं मेली, 20,000हून अधिक लोक बेघर झाले, शेकडो पक्षी मेले, 80% पीक गाराखाली गेलं, शेतकरी उद्ध्वस्त झाला. आता तरी सरकारा जागा हो, पंचनामे करा, लोकांना मदत करा. पहिल्या पानावर मोठ्या अक्षरात इतकाच मजकूर. 10 दिवसांनी सरकार जागं झालं. मुख्यमंत्री मंत्री दौऱ्यावर निघाले. असाच दौरा जिल्ह्यात आला. 4 मंत्री मुख्यमंत्री सर्किट हाऊसवर दाखल झाले. झुंजारराव मुद्दाम 10-12 दिवसांचे सुप्रभातचे अंक घेऊन सर्किट हाऊसवर गेला. सर्किट हाऊसवर सुरक्षा रक्षकांचं कडं. झुंजाररावांना आत कोणी सोडेना. 1 तास झाला, 2 तास झाले आणि मग झुंजाररावानं बाहेर बोंब ठोकायला सुरुवात केली. जिल्हा पोलीस प्रमुखांसह 20-25 जण त्याच्या भोवती गोळा झाले. काय चाललंय हे? चिडून पोलीस प्रमुखांनी विचारलं. आत काय चाललंय? झुंजाररावही चिडला. जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांबरोबर मुख्यमंत्री बोलतायत. कशा संदर्भात? निवडणुकीसंदर्भात? मतदारांना खरेदी करण्यासंदर्भात? अरे हे तुम्ही विचारणारे कोण? मी झुंजारराव माने, पत्रकार. हे बघा, पत्रकारांना ते भेट देणार आहे, शांत बसा. मला पत्रकार परिषदेतली गुळमुळीत उत्तरं नको आहेत. पण आत्ता त्यांच्या महत्त्वाच्या गाठीभेटी चालू आहेत. मला सांगा, ते गारपीट भागाची पाहणी करायला आले आहेत का राजकीय गाठीभेटी घेण्यासाठी? हे आम्ही कसं सांगणार? मग मला आज जाऊ द्या. नाही जाऊ देणार. झुंजाररावांनी पुन्हा बोंब ठोकली. जिल्हा पोलीस प्रमुखानं हातातली काठी झुंजाररावावर ओढली. त्यांनी मोठ्यांदा बोंब ठोकली. शेवटी मुख्यमंत्री बाहेर आले. काय चाललंय? हा पत्रकार आमचं ऐकत नाही. काय म्हणणं आहे त्यांचं? मला तुम्हाला भेटायचं आहे, हे आत येऊ देत नाही आहेत. येऊ द्या त्याला आत. पोलीस प्रमुख मोठी आवळत शांत बसून राहिले. झुंजारराव आत गेला. आत खचाखच कार्यकर्त्यांची गर्दी. बोल रे बाबा, बोल. का बोंब मारली? 2 तास झाले मला कोणी आत सोडत नव्हतं. इथं काय पत्ते कुटत बसलो का आम्ही? एक कार्यकर्ता म्हणाला. नाही, इथे पत्ते कुटत नव्हतात, मत कुटत होतात. दौरा सुरू आहे आपदग्रस्त भागाची पाहणी करण्याचा. तुमचं काय चाललंय? संत्या, हान रे पाडव्याला कोण समजतो स्वतःला? ना लय तोडवा याला. पत्रकार तर लय शाने झालेत. 4 पोरं झुंजाररावापर्यंत पोचली, पण मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचं भान ओळखलं, शांत राहायचं आवाहन केलं. हे बघा, आम्ही इथे गारपिटीवर चर्चा करत होतो, आढावा घेत होतो. कृषी मंत्री म्हणाले. छान छान, 2 तासात खूप माहिती घेऊन झाली असेल. पण तलाठी, सर्कल, तहसीलदार कोणीच नाही इथे. माहिती कोणाकडनं घेत होतात मंत्री महोदय? ते कार्यकर्ते दिसत नाहीत का? त्यांनी पाहिलं नाही का? आप्पासाहेब निगडे, तुम्ही जेजुरी तालुक्याचे अध्यक्ष आहात. जेजुरी तालुक्यातल्या नुकसानीची माहिती तुम्ही दिली असणार. म्हणजे काय? किती माणसं दगावली तालुक्यात? ते गोंधळले. आप्पासाहेब, ते आकडे तुमच्याकडे नाही आहेत, माझ्याकडे आहेत. 457 माणसं दगावली आहेत, 2010 जनावरं मेली आहेत, 700 हेक्टरमधली पिकं गारेखाली गाडून गेली आहेत, 1203 घरं कोसळली आहेत. आकडे ऐकले आणि सगळ्यांची बोलतीच बंद झाली. मुख्यमंत्री साहेब, संपूर्ण जिल्ह्यातल्या नुकसानीची माहिती माझ्या पत्रकारांनी जीवावर उदार होऊन गोळा केली आहे. फोटोग्राफ्स घेतलेत, शेतकऱ्यांच्या, आपदग्रस्तांच्या सह्या घेतल्या आहेत. वास्तविक हे काम महसूल विभागाचं, पण ते गारठून गेलेत. आणि तुम्ही 10-12 दिवसांनी दुष्काळी भागाची पाहणी करायला आलात, सर्किट हाऊसवर ठाण मांडलं. नाही, आम्ही जाणार होतो त्या भागात, पण हवामान. त्याच हवामानात अन्नदाता तुमच्या भेटीसाठी आक्रोश करतोय सर. नाही, हवामानात बदल झाला की आम्ही जाणार. मग तोपर्यंत इथे बसून मतांची बेरीज करा, तोडातोडीचं राजकारण करा, कार्यकर्त्यांना थैला द्या. अरे कोणीतरी त्या फौजदाराला बोलवावं. थांबा, मी होऊन जाणार आहे. मी काय बरोबर बॉम्ब घेऊन आलो नाही किंवा रायफल. बरोबर आणले ते गेल्या 10-12 दिवसातले सुप्रभातचे अंक आणि ही गारपीट झालेल्या भागातल्या नुकसानीची माहिती. येतो मुख्यमंत्री महोदय. मुख्यमंत्री महोदय, सत्ता येते जाते, केलेलं कार्य मागे राहतं. हजारो माणसं मेलीत, सुटली ती. पण जी जिवंत आहेत ती तुमची वाट बघतायत. मदतीसाठी तुमच्याकडे त्यांचे डोळे लागलेत. आपदग्रस्तांचे तुम्ही आधार आहात, देव आहात. तुम्ही मदत जाहीर करा हो. त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर हात जोडले. त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तशी लगेच नाही मदत जाहीर करता येत. आम्ही पाहणी करू, पंचनामे होतील, दिल्लीचं पथक येईल, ते पाहणी करेल आणि मग
6 महिने लागतील सर या प्रोसेसला. सिस्टीम आहे, नियमाने होईल सगळं. पण त्यामुळे काय होईल माहिती आहे? खचून गेलेले शेतकरी आत्महत्या करतील. आज तुमच्या मदतीची गरज आहे. मेल्या मढ्याला अत्तर लावलं, चंदनात जाळलं, काही उपयोग नाही. मदत कशी जाहीर करायची? एकरी किती द्यावेत? मुख्यमंत्री विषयावर आले. एकरी 50,000. 50,000? एकरी 50,000च. हातातोंडाशी आलेली पिकं गेली आहेत. वर्षभराच्या पोटाचं संकट आहे. जनावरांच्या किमती विचारात घ्या. बैला मागे 25,000, गाई म्हशी मागे 20,000. ताण येईल तिजोरीवर. ती फुटली तरी चालेल सर. आसमानी संकटानं माणसांची डोकी फुटली आहेत. तुमची तिजोरी फुटली तर काय बिघडलं? वर्षभर नको होऊ देत ना धरणं, डांबरी रस्ते. वळवा निधी आपदग्रस्तांच्याकडे. मुख्यमंत्री साहेब, आपल्याकडनं खूप अपेक्षा आहे. आसमानी संकटातून माणसांना सावरण्याचं देवकार्य आपल्या हातून घडू द्या. इतिहास त्याची नोंद घेईल. खऱ्या अर्थानं तुमच्या पक्षाचा प्रचार होईल. उभा जिल्हा तुमच्या पाठीशी उभा राहील. झालं का सांगून? चला निघा आता, लय शहाणे तुम्ही. थांबा. झुंजाररावांनी मुख्यमंत्र्यांच्या तोंडाकडे बघितलं. काय नाव म्हणालात तुमचं? मी झुंजारराव माने, सुप्रभात दैनिकाचा जिल्हा प्रमुख. झुंजारराव या, पुढे या. झुंजारराव पुढे झाला. मुख्यमंत्र्यांनी त्याचे हात हातात घेतले. झुंजारराव, आम्ही मानतो तुम्हाला. अहो, आम्ही सगळी शासकीय यंत्रणा गारठून गेलेलो असताना आपल्या सुप्रभातमार्फत केलेला सर्व्हे आम्ही स्वीकारतोय. तुमच्या सगळ्या मागण्या मान्य करतोय आम्ही. मुख्यमंत्री साहेब, अहो, तुमच्या टिळक आगरकर लोकमान्य दिसतायत आम्हाला. झुंजाररावाच्या डोळ्यातच पाणी आलं. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेने सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. झुंजारराव सर्किट हाऊसमधनं बाहेर पडला. पोलीस प्रमुखांनी मारलेल्या दंडुक्याच्या वेदना आता होत नव्हत्या. तो आनंदात कार्यालयात गेला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा दुसऱ्या दिवसाच्या सुप्रभातच्या अंकात हेडिंगला आल्या. इतर वर्तमानपत्रातही त्या बातम्या आल्या आणि त्यात प्रतिष्ठा घ्यायचा प्रयत्न झाला. पण झुंजाररावाच्या बाबतीत घडलेला प्रसंग प्रकाशित झाला होता. त्यामुळे ती प्रतिष्ठा मात्र झुंजाररावाकडनं कोणी हिरावून घेऊ शकलं नाही. दिवसभराच्या या व्यापात त्यांनी मोबाईलकडे पाहिलं नव्हतं. तो निवांत झाला आणि बघितलं तर योगिताचे 33 मिस कॉल होते. त्यांनी कॉल केला. फोन केला होता का? कानावर हुंदका आला. काय झालं योगिता? कमळी. काय झालं कमळीचं? कमळी गेली हो. झुंजारराव गोठून गेला. जणू गारांचा सडकून मारा डोक्यावर होतोय. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित निर्भीड ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.